दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. हा प्रकार अतिशय गंभीर आहे आणि अशा प्रकारच्या पद्धतीने महापालिका कर्मचारी कोणी हल्ला होणं तर आता याचा ती गंभीर दखल आता प्रशासनाने आम्ही घेतली आहे. कुटुंबियांना मी आज इथं भेटलोय. कुटुंबियांच्या भावना तीव्र आहेत आणि यापूर्वी अशा काही घटना मुकुंदनगर भागात घडत होत्या. तर 3 आरोपी अटक केलेले आहेत. त्यातला मुख्य आरोपी आता त्याला अटक झालेली आहे. पण या सगळ्या पाठीमागे याचा मास्टरमाइंड कोण आहे त्याला शोधलं पाहिजे. कारण सातत्यानं अशा होणाऱ्या घटनेमध्ये काही कारवाई का झाली नाही याचाही जरा विचार करावा लागेल त्यापूर्वी सुद्धा. पण आता ह्या घटनेच्या अनुसरून तो हेच आरोपी नाही, पण मी म्हटल्याप्रमाणे त्याच्या खोलापर्यंत जावं लागेल, आपल्याला मुळापर्यंत जावं लागेल की ह्या अशा घटना का घडतात, एवढं बळ काय, या लोकांनी एवढं गुन्हेगारी करण्याच्या करता एवढं बळ काय येतं, एवढं धाडस का वाढलं त्याचा विचार करावा लागेल. नीरजच्या पत्नीचं म्हणणं आहे की टिळा लावला होता म्हणून त्याच्यावर हल्ला केला गेला. आता तो कार्यकर्ता प्रत्येक जण आपल्याला आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी, त्याचा अभिमान बाळगण्यासाठी आता प्रत्येक जण काम करतो. पण टिळा लावला म्हणून त्या लोकांपर्यंत भूमिका घ्यायची ही अतिशय गंभीरच बाब आहे. म्हणून मला वाटतं अशा ज्या काही, मी खरं म्हणजे हा काही तो समाजद्रोही आणि प्रसंगी देशद्रोही कृत्य सुद्धा मला हरकत नाही. त्या पद्धतीने जर तुम्ही एखाद्या समाजाच्या बद्दल एवढं वैमनस्य असणं ते अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की आता या बाबतीमध्ये संपूर्ण परिसराचं, या शहरामध्ये जिथं आवश्यक आहे कॉम्बिंग ऑपरेशन करा. अवैध शस्त्र कोणी बाळगत असेल, कट्टे बाळगत असेल तर ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करा. हिस्ट्री शीटर आहेत सगळे, या सगळ्या अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर तातडीनं कारवाई सुरू करा. पुन्हा अशा घटना या शहरात घडणार नाही या बाबतीमध्ये याची संपूर्ण जबाबदारी पोलीस विभागाची राहील. त्या स्पष्ट सूचना आता जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेल्या आहेत. सर, पण अहिल्यानगर शहरामध्ये अशा घटना नित्याच्या झालेल्या आहेत. रामपूरमध्ये अनेक घटना घडल्या, नगर शहरातही ती घडली आहे. कुठंतरी प्रशासन कमी पडतंय. ते प्रशासनाला मी काही दोष देणार नाही, कारण याच्यामध्ये जे काही दुर्दैवानं काही समाजकंटक जे आहेत, समाजद्रोही आहेत. आता SITचे लोक अधिकारी मागच्या काही आठवड्यापूर्वी इथे या मुकुंदनगरमध्ये येऊन गेले होते. श्रीरामपूरमध्ये काही त्या ठिकाणी काही कारवाई झालेल्या आहेत. मला वाटतं देशद्रोही कृत्य करणाऱ्या लोकांना जर असं पाठबळ, समाजाचं पाठ मिळत असेल ते अतिशय गंभीर आहे ना. यांना पाठबळ कोण देतं, यांच्या पाठीमागे कोण आहे, कोणती शक्ती आहे, त्यांना आर्थिक रसद कोण पुरवतं, याचा गांभीर्याने विचार करावाच लागेल. जर ही जिल्ह्यातली गुन्हेगारी जर याचा आळा घालत असेल, मुसक्या बांधायच्या असतील गुन्हेगारांच्या, तर आता म्हणून मी म्हटल्याप्रमाणे 100% कडक कारवाईच्या सूचना पोलीस प्रमुखांना दिल्या, जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत. नाही तर मग आम्ही कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये कमी पडतो. यासाठी मग प्रशासनावर जबाबदारी स्वीकारावी लागेल. दुसरीकडे मनोज जरंगे पाटील म्हणताय की मला दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.